नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन अशा रोमॅन्टिक लव्ह स्टोरीमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या भागाला. जेवण करून अभिमन्यू सगळ्यांचा निरोप घेऊन निघाला. दादीसा त्याला बोलत बोलत हवेलीच्या बाहेर आल्या. तुमच्या केस संदर्भात एक मोठी गोष्ट समोर आली आहे, अभिमन्यू बोलला. कोणती? दादीसांनी विचारलं. तुमच्यावर जो हल्ला झाला होता तो तुमच्याच घरातील एका सदस्यानं घडवून आणलाय. कोणी? तुमचे जावई खजान सिंग. काय? दादीसा अविश्वासानं त्यांच्याकडे पाहत होती. तपासादरम्यान माझा तसा संशय त्यांच्यावर जात आहे. त्यांच्या विरोधात ठोस पुरावा भेटला की मी तुम्हाला याबाबत जास्त माहिती देईन. तोपर्यंत तुम्ही जरा सावध राहा, असं म्हणून अभिमन्यू तिथून निघून गेला. दादीसा तिथेच असणाऱ्या चेअरवरती बसून विचार करत बसल्या की खरंच त्यांच्या जावयाचा हात असेल का? काय नाही केलं त्यांनी तुमच्यासाठी. परिवाराचा हिस्सा बनवला, आपली मुलगी दिली, घर जावई असला तरी त्याचा मानपान त्याला दिला. अजयसारखंच त्यालाही मुलाचं स्थान दिलं. त्यांचं मन या विचारानं खूपच दुखावलं. या घटनेमागे जर जमाई राजा असतील तर ही गोष्ट अवंतिकालाही माहीत असेल. नाही, कदाचित तिला यातलं काही माहीत नसेल, कारण अवंतिका लालची जरी असली ना तरी ती आरंभसोबत या घरासोबत असा कट कधीच रचणार नाही. ती मुलगी आहे माझी. ती तिच्या मासावरती हमला कधीच करवणार नाही. मला खजान सिंगशी बोलायला हवं. दादीसा हवेलीत आल्या. अवंतिका आणि तुलसी बैठकीमध्ये बसल्या होत्या आणि शुभांगी आणि सिया जेवत होत्या. अवंतिका, दादीसा एकदम गंभीर आवाजात बोलली. जी मासा, अवंतिका बोलली. जरा मेरे कमरे में आना, असं म्हणून दादीसा त्यांच्या रूममध्ये निघून गेल्या आणि त्यांच्या मागे अवंतिका देखील गेली. जी मासा, अवंतिका बोलली. जमाई राजा कुठे आहेत? गावी गेलेत मासा, सांगितलं होतं ना तुम्हाला. किती दिवस झालेत जाऊन? बरेच दिवस झाले. काय झालं मासा? इतक्या दिवसांपासून तुझा नवरा गावी आहे आणि तू इतकी बिनधास्त कशी? ते नेहमीच गावी जातात. यावेळी जरा जास्त मुक्काम झाला, पण ते अधूनमधून मला फोन करतात. त्याला बोलावून घे, मला बोलायचे त्याच्याशी. काय झालं मासा, तुम्ही फार परेशान दिसताय. बरंच काही झालंय. तू खजान सिंगला लवकरात लवकर इथं बोलावून घे. जी मासा, अवंतिका म्हणाली आणि तिथून निघून गेली. जर खजान सिंग खरंच दोषी असेल तर मला असं शांत बसून चालणार नाही, दादीसा मनातच विचार करत बोलल्या. इकडे सपना आणि आरंभ ऑफिस सुटल्यानंतर शॉपिंगला गेले. डिनर केलं आणि त्यानंतर त्यानं तिला तिच्या घरी सोडून तो त्याच्या बंगल्यावर आला. बराच उशीर झाला होता. आजही अजय त्याच्यासाठी जेवायचे थांबले होते. ते मेन हॉलमध्ये बसून त्याची वाट पाहत होते. त्यांना बसल्याच जागी झोप लागली होती. त्यांना पाहून आरंभ त्यांच्या जवळ गेला. डॅड, त्याच्या आवाजानं ते जागे झाले. आरंभ, आलास तू? तुम्ही बेडरूममध्ये जाऊन झोपा. अरे, तुझ्यासाठी थांबलो होतो. चल जेवण करून घेऊ. डॅड, मी सपनासोबत बाहेर गेलो होतो तर डिनर करून आलोय. ओह, मला वाटलं आता तू रोज घरी जेवतोयस ना, म्हणून तुझी वाट पाहत होतो. डॅड, मी तुम्हाला सांगितलंय ना, माझी वाट पाहत जाऊ नका. मला यायला उशीर होतो म्हणजे मी जेवणच येणार ना. चला आता जेवण घ्या. मी खूप थकलोय, मी जातो झोपायला, असं म्हणून आरंभ त्याच्या रूमकडे निघून गेला. बिचारे अजय, त्यांना आपल्या मुलाचं असं तुटक वागणं सहन होत नव्हतं. ते न जेवताच रूममध्ये गेले. आरंभने ते पाहिलं आणि एक दीर्घ श्वास घेत तो त्याच्या बेडरूममध्ये गेला. आरंभ फ्रेश झाला आणि त्यानं लगेच शुभांगीला व्हिडिओ कॉल केला. तिनंही उचलला. दोघेही एकमेकांना फार प्रेमानं पाहत होते. तिनं गालात हसत नजर खाली झुकवली. तिचं असं लाजणं त्याला फार आवडायचं. तिच्या चेहऱ्यावर एक वेगळंच समाधान दिसत होतं आणि आनंद दिसत होता, पण त्याच्या चेहऱ्यावरती मात्र थोडा थकवा जाणवत होता. शुभांगी, तिनं नजर वर करून त्याच्याकडे पाहिलं. कसा गेला पेपर? त्यानं थोडं काळजीने विचारलं. आता काय बोलणार? तिला त्याच्याशी खोटं कुठे बोलता येत होतं. त्याला कळू नये म्हणून तिनं पुन्हा मान खाली घातली. शुभांगी, आरंभ बोलला. माझा पेपर फार वाईट गेला.
मला नाही वाटत की मी पास होईन. माझी सगळी मेहनत वाया गेली हुकूम. मी अभ्यासात लक्ष नाही दिलं. ती थोड्याशा रडक्या आणि नाटकी आवाजात बोलली. इट्स ओके, त्यात काय एवढं, नेक्स्ट टाइम पास होशील, तो काळजीनं बोलला. नाही, मी आता नंतरही एक्झाम नाही देणार. अशी हार मानून कसं चालेल? एकदा अपयश आलं म्हणून काय झालं? पुन्हा प्रयत्न कर, यश नक्कीच मिळेल. आणि तेवढ्यात त्याच्या मोबाईलवरती जयचा मेसेज आला की कॉंग्रॅच्युलेशन्स भावा, वहिनीचा पेपर 1 नंबर गेला, पार्टी तो बनती है. आरंभने भुवया उंचावल्या आणि आता तो एकदम सडू एक्सप्रेशन्समध्ये शुभांगीकडे पाहू लागला आणि ती जरा गडबडली. माझ्याशी खोटं का बोललीस? आरंभ थोडं राग दाखवत बोलला. ती आता गालात हसत त्याच्याकडे पाहू लागली. तुला माहित आहे, तुझा मेसेज नाही, फोन नाही म्हणून दिवसभर मी किती टेन्शनमध्ये होतो. ना कुठल्या कामात लक्ष लागत होतं ना घरी. काळजी वाटत होती तुझी. एक वेळ तर वाटलं लगेच तिकडे निघून यावं. उद्या जयशी बोलून मी येणारच होतो. एकतर आधीच मागच्या 7-8 दिवस मी तुला न पाहता, तुझ्याशी न बोलता कसे दिवस काढलेत माझं मलाच माहीत. तू मुद्दाम केलंस ना? तुला माझ्या भावनांची अजिबात काही पडलेली नाही. आरंभ जरा नाराज होत बोलला. नाही, असं काही नाही. मी तर तुम्हाला फोन करणारच होते, पण ती मीनू आहे ना, ती म्हणाली की हुकूमची मज्जा घे म्हणून मी. शुभांगी घाबरून बोलली. तिने दुसऱ्याचं कुणाचं तरी ऐकून मजा घेतली, यामुळे तर त्याला अजूनच राग आला. ती काहीही म्हणेल आणि तू तिचं ऐकून सगळं करशील? तिने लगेचच मग नाही मध्ये मान डोलावली. मग माझ्याशी खोटं का बोललीस? सॉरी, आता पुन्हा असं नाही करणार. ती नाराज होत खाली मान घालून बोलली. असं सॉरी चालणार नाही. मग तिनं चेहरा वर करून त्याच्याकडे पाहिलं. तुला या चुकीची शिक्षा तर मिळणारच. ते ऐकून तिनं डोळे मोठे केले. तू माझ्याशी बोलली नाहीस, आता मीही तुझ्याशी बोलणार नाही. बाय. सॉरी हुकूम, ती अगदी रडवेली होत बोलली. गुड नाईट. त्यानं एवढंच बोलून लगेचच फोन कट केला. हुकूम, ती पुन्हा बोलली पण त्यानं काही ऐकलं नाही. नाराज झाली बिचारी. त्याचं मन लगेच बाहेर येऊन त्याला रोखून पाहू लागलं. रडवेली झाली होती ती. त्याचं मन पुन्हा बोललं. मी दिवसभर तिच्या काळजीत होत होते. आरंभ बारीक डोळे करून त्याच्याकडे पाहत बोलला. तू खरंच आता तिच्याशी बोलणार नाहीस का? नाही, आरंभ बोलला. किती दिवस? 2-3 दिवस तरी नाहीच बोलणार, आरंभ बोलला. बघा, तू खरंच तिला न बोलता राहू शकशील का? मला चॅलेंज करू नका. बेस्ट ऑफ लक. असं म्हणून त्याचं मन खट्याळपणे हसत गायब झालं. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने आता ही लव्ह स्टोरी चालली आहे पुढे पुढे. आजचा भाग आपण इथेच थांबूयात, परंतु हा भाग, ही लव्ह स्टोरी तुम्हाला कशी वाटते हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडत असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.